मी फळा बोलतोय मराठी निबंध। मी फळा तुमच्या वर्गातल्या हिरो पृष्ठभागावरचा धुळीचा थर लाटलेल्या फटक्यांनी भरलेला जुना साथीदार। माझ्यावर चित्रे काढली जातात, सूत्रे लिहिली जातात, शब्द कोसळतात, पण आज मी बोलतोय ऐका माझी डोक्यावरून जागणाऱ्या अक्षरांसारखी माझी कहाणी। मी एका साध्या कारखान्यात जन्मलो, हिरव्या रंगाचा आवरण घेऊन लाकडी चौकटीत बंदिस्त झालो। शाळेच्या भिंतीवर माझी स्थापना झाली तेव्हा मला कळलं मी ज्ञानाचं रंगमंच आहे। पाठ्यपुस्तकांचे शब्द माझ्यावरून जन्म घेतात, गुरुजींची खडू माझ्या अंगावर नाचते, मुलांचे डोळे माझ्याकडे लागलेले असतात। हाच माझा अभिमान आहे। जेव्हा लहान मुलगा अ आ इ शिकतो तेव्हा माझ्यावरचे अक्षर त्याच्या डोळ्यावर उडचिड घेऊन येतात। ज्याचे हात थरथरात तोही माझ्यावरच पहिली ओढ लिहितो। हा माझा सर्वात सुखाचा अंश। गुरुजींची खडू माझ्यावर सूत्रे, आकडे, नकाशे उमटवते। प्रत्येक ओळीत त्यांच्या घामाचा वास असतो। कधी कधी खडूचा तीव्र आवाज मला टोचतो, पण ज्ञानदानाची वेदना मी मुकाट्याने सहन करतो। मागच्या बाकावर बसलेला चंचल मुलगा माझ्यावर मुंग्या काढतो, गंमत करतो। शिक्षक पाठ फिरवताच माझ्या अंगावरची चित्रे पुसली जातात, तरीही माझ्या मनात ती अमर राहतात। एका पिढीचे अक्षर मिटतं, दुसरी पिढी माझ्यावर नवीन इतिहास रचते। ज्यांना 2+2 4 शिकवलं तेच आता अवकल समीकरणे सोडवतात। कुणाचा आनंद परीक्षेत पहिला आलो, कुणाचा राग गणितात नाही आलो, कुणाचे डोळे पुसणे शिक्षकांनी झोडपलं, मी सगळ्यांचा साक्षीदार। वर्षाच्या शेवटी शिक्षक म्हणतो स्वच्छ करा फळा। मुलं माझी पुसणी घेऊन धावतात। माझ्या हिरव्या चेहऱ्यावरून त्यांची हस्ती, चित्रे, सूत्र, आठवणी नष्ट होतात, मात्र त्यांच्या मनात मी अजरामर राहतो। शिक्षण हीच तप। माझ्या अंगावर काढलेली प्रत्येक रेष तुमच्या भविष्याची वाट दाखवणारा नकाशा आहे। माझ्यावर लिहिलेलं प्रत्येक समीकरण जीवनातील प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली आहे। मी जेव्हा जीर्ण होतो, पुण्यात धडला जातो, तेव्हा माझ्या मनात समाधान असते, कारण माझ्या ठिकाणी नवीन फळा येऊनही ज्ञानाचा अखंड प्रवाह चालू राहतो। शेवटी मी हेच सांगेन, माझ्यासारखा साधा फळा असलो तरी माझ्यातच तुमचे विश्व बोलत असते। ज्यावर लिहिले जाते, पुसले जाते, तरीही ज्याच्या अक्षरांनी माणसांच्या आत्म्यात अमर होते। फळा म्हणाला, मी शिक्षणाची समाधी आहे। ज्यावर लिहिले जाते, पुसले जाते, तरीही ज्यांच्या अक्षरांनी माणसाच्या आत्म्यात अमर होते। एक नम्र फळा, तुमचा स्मृतीचा भाग। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।